महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे पाळेमुळं किंवा एकंदरीतच भारतीय लोकसंस्कृतीचे पाळेमुळं हे अगदी खोलवर रुजलेली आहेत. आपण पाहतो की ही भूमी जी आहे ही भूमी संत तंत आणि पंतांची भूमी आहे. इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजा बदलतो. इथल्या यात्रा, जत्रा, उत्सव, महोत्सव बदलताना आपण पाहतो. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये अनेक पारंपरिक लोककला आहेत, ज्यामध्ये विधिनाट्य आहे, रंजनप्रधान नाट्य आहे, भक्तिनाट्य आहे, अभंग, गवळणी, कीर्तनं या सगळ्यांच्या समेळामधून हा सुसंस्कृत महाराष्ट्र आज ताटकणा करून समाजापुढे उभा आहे. इथल्या लोककलांनी आणि लोककलावंतांनी आपल्या लोककलेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन, उद्बोधन आणि रंजन केलेलं आहे. त्यातून लोकांना लोकशिक्षण दिलेलं आहे, लोकांना लोकबोधसुद्धा झालेला आहे. महाराष्ट्रात जर आपण प्रदेशांचा विचार केला तर विदर्भ आहे, खानदेश आहे, उत्तर महाराष्ट्र, खानदेश म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आहे, मध्य मराठवाडा आहे आणि कोकणाचा भाग आहे. या प्रत्येक 12 कोसावरती आपण भाषा बदलताना पाहतो. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहेजासुद्धा बदलतो आणि म्हणून यात्रा जत्रा बदलताना आपल्याला लक्षात येतात. कुळधर्म कुळाचारानुसार 3.5 शक्तिपीठातल्या देवतेची पूजा अर्चा करत असताना लोक उपासक महामाता अंबा, भवानी, रेणुका आणि सप्तशृंगी या 3.5 शक्तिपीठाच्या देवतेची आराधना आपण करतो. घरामध्ये मंगल कार्य संपन्न होत असताना या कुळधर्म कुळाचारानुसार ज्यांच्या घराण्याचा कुळाचार हा देव खंडोबा असेल किंवा आई भवानी असेल, त्यांचं आपण एक जागर करून गोंधळ जागरणाच्या माध्यमातून त्यांची उपासना लोक उपासक करत असतात. या महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा खऱ्या अर्थाने राबलेली आहे. आपण जर पाहिलं तर 3.5 शक्तिपीठं म्हणतो, पण 3.5 शक्तिपीठांपेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी जे देवीचे अधिष्ठानं आपल्याला पाहायला मिळतात. मग तुळजापूरची भवानी आहे, माहूरची रेणुका आहे, कोल्हापूरची अंबाबाई आहे, वणीची सप्तशृंगी आहे, मांढरची काळूआई आहे, पुण्याची पर्वती आहे किंवा सातारची मंगळाई आहे, सौंदत्तीची यल्लम्मा आहे, ठाण्याची गावदेवी आहे, विरारची जीवदानी आहे, त्यानंतर मुंबईची मम्मादेवी आहे. आणि अशाच प्रकारे या देवतांचं स्थान महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी कुळाचारानुसार आपल्याला पाहायला मिळतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, ज्या पद्धतीने 3.5 शक्तिपीठातल्या आदिदेवतेचा गोंधळ घालण्याची परंपरा जशी महाराष्ट्रात सर्वदूर आहे, तशीच परंपरा ही खंडोबा या कुळदैवताची आराधना करण्याची आहे. कारण आपल्याकडे 2 संकल्पना आहेत. तर एक बा देवता आहे आणि दुसरी ई देवता आहे. ई देवता म्हणजे भवानी, अंबा, रेणुका आणि म्हणजे शक्ती देवता, आणि बा देवता म्हणजे ज्योतिबा, बिरोबा, खंडोबा, म्हसोबा ही बा देवता. या सगळ्या क्षेत्रपाल देवता आहेत आणि क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी या देवतेने आपलं रूप धारण केलेलं आहे. आता खंडोबा मुळामध्ये शंकराचा अवतार. त्याने नंदीचा केला वारू, व्याघ्रचर्माची केली भंडारी, ती भंडारी गळ्यात घातली. त्रिशूळ होता त्याचा केला खंडा, म्हणून त्याला खंडोबा म्हणतात. विभूतीचा केला भंडार, व्याघ्रचर्माची केली भंडारी. म्हणजे अशा पद्धतीने खंडोबाचं आपण पाहतो की हे रूप कसं उदयाला आलेलं आहे. खंडोबाचे जे उपासक आहेत वाघ्या आणि मुरळी, आपल्याकडे वाघ्या मुरळी ही संकल्पना खऱ्या अर्थाने शेफर्ड कम्युनिटी, धनगर समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात खंडोबाला पूजलं जातं. आणि मग हा वाघ्या कसा जन्माला आला असेल तर कोणी एकेकाळी एका गरीब मेंढपाळाची मेंढरं एक वाघ खाऊन जायचा आणि तो मेंढपाळ खूप त्रस्त झाला होता, म्हणून त्याने भगवंताची याचना केली. देवाने त्याला आपला एक अंश म्हणून कुत्रा दिला. त्या कुत्र्याने त्या वाघाला 4 मुंद्यात चित केलं आणि सरळ नळदुर्गला नेऊन देवापुढे हजर केलं. तिथे तो गयावया करू लागला. तो वाघ म्हणजे कोण होता तर पूर्वश्रमीचा चंपानगरीचा राजा होता. तेव्हा राजा खूप उन्मत्त झाला होता, म्हणून देवाने त्याला शाप दिला होता की तू जंगलात जाऊन वाघ म्हणून हिंडशील, पण गरीब मेंढपाळाची मेंढरं मारली म्हणून तू खांद्यावर घोंगडी पांघरशील आणि कुत्र्यामुळे तुझा उद्धार झालेला आहे, वाघामुळे तुझा उद्धार झालेला आहे, तर तू व्याघ्रचर्माची भंडारी गळ्यात घालशील आणि त्यात माझ्या नावाचा भंडार ठेवशील आणि कुत्र्यामुळे तुझा उद्धार झाला म्हणून तू भुभू करत माझा महिमा सांगत पूर्ण जगभर फिरशील. म्हणून हा वाघ्या हा खंडोबाचा उपासक आहे. तशीच मुरळीसुद्धा खंडोबाचे उपासक आहे आणि वाघ्या आणि मुरळी हे दोघंजणं खंडोबाची उपासना करतात. त्याच खंडोबाच्या उपासनेमध्ये या मुरळीचा उदय कसा झाला असेल तर तिलोत्तमा नावाची एक नृत्यांगना
33 कोटी देव बसलेले असताना त्यांच्यासमोर नृत्य करत होती आणि त्यांच्यामध्ये भोळे भगवान शंकरही बसले होते. शंकराचं ते निळं रूप पाहून तिलोत्तमा त्यांच्यावरती मोहित झाली. म्हणून शंकराने तिला शाप दिला की तिलोत्तमे तू मुरळी होशील, तेव्हा तू मुरली होशील. तेव्हा तिने भगवंताकडे दया याचना केली आणि खरं झालं तसं की श्रीकृष्ण जेव्हा भूतलावरती येईल, श्रीकृष्ण जेव्हा भूतलावरती अवतार घेईल आणि आपली बासरी जेव्हा तू फेकून देईल, तर त्या बासरीतून तुझी मुक्तता, मुरलीतून तुझी मुक्तता होईल आणि तू मुरळी बनून माझा महिमा सांगतील. अशा प्रकारचा जो अवतार आहे हा खंडोबा महात्म्यामध्ये सांगितला जातो. आणि म्हणूनच लोकरंगभूमीवरती ज्या आध्यात्मिक कथा आहेत, स्फुटपदं आहेत, कूटपदं आहेत, जे आख्यानं आहेत, ज्या रचना आहेत, ज्या वीररसात्मक रचना आहेत, काही पोवाडे आहेत, काही प्रबोधनकारी पोवाडे आहेत, काही आख्यानक लावणे आहेत, ज्याच्यामध्ये कटाव, शिलकार, भेदिक, टाकण्या, शृंगार हा सगळा आपल्याला पाहायला मिळतो. संत चक्रधरापासून जी एक परंपरा परिवर्तनाची सुरू झाली, त्या चक्रधरापासून संत ज्ञानेश्वरापर्यंत, ज्ञानेश्वरापासून संत तुकारामापर्यंत, एकनाथापर्यंत, सोपान, नामदेव, चांगदेव, मुक्ताबाई, जनाबाई, या सगळ्या संतांनी समाजामध्ये जी दुफळी निर्माण झाली होती, या दुफळीला मोडून काढण्यासाठी त्यावरती मार्मिक भाष्य केलं. मग आपल्या अभंगातून, आपल्या गवळणीतून, आपल्या विरहाण्यातून, आपल्या भारुडांमधून. भारूड म्हणजे काय, तर बहुजनाच्या मनावरती जे आरूढ होतं आणि जे गारूड करतं त्याला बहुरूढ असं म्हणतात. ते बहुरूढ म्हणजे भारूड वय. आणि हे भारूड रूपकाश्रयी भारूड, रूपकाच्या माध्यमातून संतांनी लोकांना दृष्टांत दिलेला आहे, लोकांना मार्मिक भाष्य केलेलं, लोकांना लोकशिक्षण दिलेलं आहे. म्हणते संत एकनाथ महाराजांची भारूड आपण जास्तीत जास्त पद्धतीने पाहतो, पण त्याच पद्धतीने जनाबाईची भारूड आहेत, संत सावता महाराजांची भारूड आहेत, संत चोखाचे, संत सेना महाराजांची भारूड आहेत. या सगळ्या संतांनी बहुजनांचं प्रतिनिधित्व करत असताना बहुजनांचं म्हणणं आपल्या भारूडातून मांडलेलं आहे. आणि त्यांनी कोणीही उच्च नाही, कोणीही नीच नाही, कोणीही श्रेष्ठ नाही, कोणीही कनिष्ठ नाही, सगळे एका ईश्वराची लेकरं आहोत. आणि जी माऊली आहे, जी केंद्रस्थानी आहे, विठोबा माऊली, त्या विठ्ठलाला आपण आपला हा देह, आपले हे विचार, आपली ही भक्ती समर्पित करायला पाहिजे. हा एक दृष्टांत संतांनी दिलेला आहे. संत म्हणतात, संत काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, माया, दंभ, लोभ, हे जे काही षडविकार माणसांना, या षडविकारांनी, या षडरिपुनी माणसाला जे काही गुरफटलेलं आहे, यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. म्हणून सकारात्मक पद्धतीने आपण विचार केला पाहिजे. जो सकारात्मक पद्धतीचा अवलंब करतो त्याची उत्तरोत्तर प्रगती होते, आणि जो नकारात्मक पद्धतीचा अवलंब करतो त्याची अधोगती, त्याचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. हा संतांनी दिलेली ही फिलॉसॉफी आहे, संतांनी हे दिलेलं आपल्याला एक अभिवचन आहे. आणि संतांनी आपल्याला हे जे शिक्षण दिलेलं आहे, त्या शिक्षणाच्या जोरावरती समृद्ध महाराष्ट्र लोकपरंपरेमध्ये, लोकधाटणीमध्ये आज उभा आहे. ज्या पद्धतीने विधिनाट्य, भक्तिनाट्याचा आपण विचार करतो, त्याच पद्धतीने आपण तमाशासारख्या निखळ रंजनासाठी उदयाला आलेल्या लोकनाट्याचा सुद्धा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. कारण भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये, आंबेडकरी चळवळीमध्ये, सत्यशोधकी जलशांमध्ये, परिवर्तनवादी चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठेंपासून ते अनेक लोककलावंतांनी या तमाशाचा अवलंब करून एक परिवर्तनवाद किंवा एक दिशा देण्याचं काम तमाशाच्या माध्यमातून केलेलं आहे. तमाशा म्हणजे काय फक्त आचकट विचकट बोलणे नव्हे, तर तमाशा फक्त रंजन आणि निखळ रंजन करणे. परंतु हाच तमाशा पूर्वी आख्यानक लावणीच्या रूपात होता. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये या तमाशाने बाळसं धरलं. म्हणजे पेशवाईमध्ये जे राजश्री असलेले जे शाहीर होते, जे कवी होते, मग राम जोशी असेल, प्रभाकर असेल, अनंत फंदे असतील, सगनभाऊ असतील, यांचा तमाशा शनिवारवाड्यात होत होता. पण शनिवारवाड्याच्या बाहेरसुद्धा परसराम आणि धोंडा महाराजसारखा तमाशा हा चालूच असायचा. आणि हे केवळ आध्यात्मिक स्फुटक पदं गाणारे, कारण हे कीर्तनकारही होते, हे तमाशात कवन करणारे शाहीरही होते. या शाहिरांच्या नंतर शाहीर हैबती घाटगे पुसे सावळीकर असतील, सातू हिरू कौलापूरकर असतील, भाऊबापू मग नारायण गावकर असतील, त्याच्यानंतर दगडू साळे शिरोलीकर असतील, दत्तोबा तांबे असतील, दगडूबा तांबे असतील, भाऊ फक्कड उर्फ भाऊ मालोजी भंडारे असतील, किंवा शाहीर पठ्ठे बापूराव असतील, ते आत्ताच्या ज्ञानोबा उत्पादांपर्यंत. म्हणजे या सगळ्या शाहिरांनी जी काही शृंगारिक रचना, जी काही कवनं केलेली आहेत, ही कवनं श्रीकृष्णाला केंद्रस्थानी ठेवून, गणेशाला वंदन करून, गणाच्या रूपाने, गवळणींच्या माध्यमातून आपल्या रचना या शृंगारिक, भेदिक, विप्रलंब शृंगारिक अशा पद्धतीच्या मांडलेल्या आहेत.
यामध्ये आपल्याला कलगीतुऱ्याची खूप मोठी परंपरा पाहायला मिळते. त्यातून अध्यात्म आपल्या समोर आपल्याला दिसतं. म्हणजे तमाशाने जेव्हा बाळसं धरलं, तमाशा जेव्हा पूर्णत्वाकडे आला तेव्हा त्याचा एक घटक झाला. म्हणजे तमाशात गण कसा आला, तमाशात गवळण कशी आली, तमाशामध्ये बतावणी कशी आली. म्हणजे परशुरामाचा शिष्य भवानी तेली हा जेव्हा बडोद्याला गेला आणि बडोदा प्रांतामध्ये थोडीशी मराठी मिश्रित गुजराती भाषा बोलली जाते, त्यावेळेला गुज्जू मराठी भाषेंचा ही आदानप्रदानता तिथे व्हायला लागली. आणि त्या भवानी तेल्याने तिथे राणीसाहेबासमोर राजदरबारामध्ये गुजराती आणि मराठी भाषेमध्ये तमाशा केला आणि तिथे विनोद निर्माण झाला. आणि त्या विनोदाला बाता मारणे किंवा बतावणी असं एक नाव मिळालं. त्याचा पहिला जो जनक आहे, पहिलं जनकत्व जे कुणाकडे जातं ते भवानी तेल्याकडे जातं. कारण भवानी तेल्याला पायातला तोडा आणि बाकेलाल ही पदवी बडोदे सरकारमध्ये त्या काळात मिळाली होती. अशा पद्धतीचा एक एक घटक जोडला गेला आणि सर्वांग सुंदर तमाशा हा जन्माला आला. त्यानंतर पठ्ठे बापूरावांचे समकालीन शंकर वाघोलीकर असतील किंवा भाऊ फक्कड असतील, या लोकांचे सवाल जवाब कलगीतुरे हे झडत असायचे, याच्या फायरी होत असायच्या, झडती होत असायच्या. आणि त्यातून ते एक वेगळ्या प्रकारचा संदेश आणि लोकांना मनोरंजन हे देत असायचं. म्हणून ज्या पद्धतीने भाऊ फक्कडांनी स्वतःचा तमाशा बंद केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा सत्यशोधकी जलशाच्या धाटणीचा आंबेडकरी जलसा सुरू केला. आणि त्यामध्ये मग केरुबा घेगडे, हरिहरराव सोनुले, शाहीर पतत पावनदास, केरुबा गायकवाड, भीमराव कर्डक, वामनदादा कर्डक, प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप, ते आता आमच्यापर्यंत आलेले जे काही नवीन कलावंत शाहीर आहेत, या सगळ्या शाहिरांनी त्याचा एक अवलंब करून उद्बोधनाचा आणि प्रबोधनाचा मार्ग अवलंबला आहे. आणि या तमाशाचं योगदान तिथे राहिलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अण्णाभाऊ साठेंनी तर आपल्या लालबावटा कलापथक किंवा अमर कलापथकाच्या माध्यमातून उभं रान त्यांनी पेटवलं होतं. त्यांनी तमाशातला गण घेतला, त्यांनी तमाशातली मावशी घेतली आणि वगनाट्य घेतलं आणि याचा ढाचा घेऊन त्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभी केली. त्यात दना गवाणकर, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, चंदू भराडकर, कृष्णकांत जाधव, शाहीर लीलाधर हेगडे, अशी मोठीच्या मोठी जी फळी होती, यांनी त्यावेळेला कम्युनिस्ट चळवळीमध्ये आपल्या कलेचं प्रदर्शन केलं आणि या लोककलेचा वापर करून लोकांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. मला इथे व्यक्त होण्यासाठी आपण जी संधी दिली सर, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं आपण लोककला रंग ही संवाद मालिका प्रसारित करणार आहोत. आणि त्याच्या आजच्या पहिल्या भागात मी नरेंद्र बेडेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर या संवाद मालेला सुरुवात होण्यापूर्वी लोककलेचे अभ्यासक आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख डॉक्टर गणेश चंदन शिवे यांच्या मनोगतातनं आपण समजून घेतलं की महाराष्ट्राची लोकपरंपरा काय आहे, लोक कला काय आहे आणि त्यांच्या माध्यमातून लोक प्रबोधनाचं काम कशा प्रकारे महाराष्ट्रात होत गेलं. पण दुर्दैवाने पुढे पुढे शहरी संस्कृतीच्या आक्रमणामुळे एकंदरीतच ग्रामीण संस्कृती धोक्यात आली आणि या ग्रामीण संस्कृतीचाच पाया असलेल्या अनेक लोककलाकारांना बहरणं, पुढे वाटचाल करणं कठीण होऊन बसलं. पर्यायानं काही काही लोककला हळूहळू अस्तंगत व्हायला लागल्या. महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या खडी गंमत सारख्या काही लोककला प्रकारांच्यावरही अशीच अवस्था आली. पण गेल्या 20-25 वर्षातल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांमुळे केंद्र सरकारच्या पातळीवर असतील, राज्य सरकारच्या पातळीवर असतील, अनेक अभ्यासकांनी त्याकडे लक्ष दिल्यामुळे असेल, हळूहळू त्यातल्या काही कलांचं पुनरुज्जीवन होत आहे. लोक पावत चाललेल्या त्या कला पुन्हा एकदा हळूहळू का होईना अधिक संख्येनं लोकांसमोर जायला लागल्या. खडी गंमत हा लोककला प्रकार त्यापैकीच आहे. आजच्या या संवाद मालेच्या कार्यक्रमात आपण खडी गंमत या कलेविषयी जाणून घेणार आहोत. या कला परंपरेचे अभ्यासक डॉक्टर मनोज उज्जैनकर यांच्याकडनं. मनोजी, या संवाद मालेत आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. 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 मनोज उज्जैनकर यांचा मी उल्लेख केला, ते नाट्यशास्त्राचे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी ही पदवी नाट्यकलेची प्राप्त केली आणि त्याच्यानंतर मुंबई विद्यापीठातून
त्यांनी खडीगंमत आणि तमाशा लोकनाट्य प्रयोग रूपाचा तौलनिक अभ्यास हा प्रबंध केला डॉक्टर प्रकाश खांडके यांच्या मार्गदर्शनाखाली, आणि त्याबद्दल त्यांना डॉक्टरेट मुंबई विद्यापीठानं दिले. अशा प्रकारे प्रयोगात्मक कलेवरती मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट मिळवणारे मनोज उज्जैनकर हे पहिले उमेदवार ठरले. त्याच्यानंतर अध्ययन क्षेत्रामध्ये ते सध्या महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अमरावती इथे विद्यादानाचं काम करतात. विदर्भातली दंडार परंपरा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची खंजिरी भजन परंपरा, तसंच बहुरूपी या लोककला प्रकारांचा देखील ते अभ्यास करतात. मनोज स्वतः नाट्य कलाकार आहेत. अनेक एकांकिका नाटकातून त्यांनी कामं केली आहेत, दिग्दर्शित केले आहेत, आणि म्हणूनच त्यांच्यासारख्या एका अभ्यासक आणि परफॉर्मिंग आर्टिस्ट कडनं आज आपण खडीगंमत हा विषय सगळा समजून घेणार आहोत. मनोजची खडीगंमत या नावातच बघा गंमत आहे. म्हणजे ह्या नावातनच कळतंय की बाबा ह्या कार्यक्रमामुळे काहीतरी गंमत निर्माण होणार आहे, काहीतरी आपल्याला आनंद मिळणार आहे, विरंगुळा मिळणार आहे. तर हे खडीगंमत हे नाव कसं आलं, त्या नावाची व्युत्पत्ती काय, त्याची व्याख्या काय, या दृष्टीने जरा एक अभ्यासक म्हणून सांगा. बरोबर. खडीगंमत या शब्दातील गंमत शब्द सर्वत्र मराठी जनमानसाला माहिती आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि गंमत या शब्दाचा अर्थ मौज, मजा, चैन असा होतो. बरोबर आहे. तर एखाद्याची दुसऱ्याची टिंगल उडवताना त्याला वाईट वाटलं, आपण लगेच म्हणतो अरे मी तुझी गंमत केली. या गमती जमतीच्या ठिकाणातूनच काय झालं की लोकांनी कला क्षेत्रामध्ये ह्या गमती एकत्र करून एक खडी गंमत हा शब्द त्यांनी तो उदयाला आला. मुळात गंमत ही जी आहे ही गंमत वऱ्हाडातली, पण त्या गमतीचा अर्थ खडी केव्हा झाला, कारण हिंदी भाषिक जे लोक आहेत नागपूर साईडला किंवा भंडारा साईडला, त्या लोकांनी त्यांच्यावर प्रभाव जो आहे तो हिंदी भाषेचा आहे. त्यामुळे या गमतीला खडी हे विशेषण लागलं गेलं आणि खडी गंमत असा हा अर्थ लोकांना सांगितला जातोय. पण त्याची जी शब्द उत्पत्ती आहे, खडी या शब्दाचा अर्थ उभा होतो आणि गंमत या शब्दाचा अर्थ जो आहे तो मौज, मजा, आनंद, चैन असा होतो. ही जी परंपरा आहे खडी गंमतची, ती किती जुनी आहे, म्हणजे किती प्राचीन आहे? खरं म्हणजे 12व्या शतकामध्ये स्वामी चक्रधरांच्या काळामध्ये खडी गमतीचा हा उदय झालेला नव्हता, परंतु रवळो कुंभार हा जो होता तो डबगान करायचा, डबगानाची शाहिरी गायचा, कवन गायचा. त्या कवनातून ही शाहिरी परंपरेची सुरुवात झाली. ते स्वतः शाहीर लेखन पण करायचे. आणि ही खडी गंमत जी आहे ती प्राचीनता 12व्या शतकापर्यंत साधारणतः आपल्याला नेता येते. आणि या प्राचीनतेच्या बद्दल अजून बोलायचं झालं तर अजून आपण पहिल्या जी गाथा सप्तशती हा राजा हॉलचा जो ग्रंथ होता, या ग्रंथामध्ये सुद्धा गमतीचे काही धागेदोरे मिळू शकतात. तुमच्या विदर्भाच्या भाषेत सांगायचं तर गाहा सप्तसई हा तो ग्रंथ, आणि त्याच्यामध्ये याचे उल्लेख आढळतात. थोडक्यात ते डब गाणं तुम्ही जे म्हणालात की डब गाण्याच्या परंपरेतनं ही खरी गंमत या कलेचा उगम झाला असावा, तर ते डब गाणं नेमकं काय होतं आणि त्यातनं ही कला कशी पुढे आली असावी? शाहीर त्यावेळीस आताही आपल्याला कलगीतुऱ्याचे शाहीर पाहायला मिळतात. आणि त्या ही शाहिरी परंपरा हे त्या काळापासून सुरू आलेली आहे. म्हणजे आपलं डफावर आपण पोवाडे गातो आणि शाहीर ह्या पोवाड्याच्या माध्यमातून वेगवेगळे संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न करतात. पण हे ऐतिहासिक पोवाडे नुसतं ते गात नाही, तर ते आमचे शाहीर जे आहेत खडीगमतीचे हे सामाजिक पोवाडे सुद्धा गातात, एखाद्या विषयावर ते भाष्य करतात. अशा प्रकारे ही शाहिरी परंपरा रवळो कुंभारापासून ते आज तागायत प्रयत्नाने, त्यांच्या शाहिरांच्या वेगवेगळ्या प्रयत्नांनी सुरू आहे. आणि या प्रयत्नामध्ये आमचे विदर्भातील शाहीर असो किंवा पूर्ण महाराष्ट्रातील शाहीर असो, कलगीतुऱ्याची शायरी असो, ही शायरी परंपरा रवळो कुंभाराची देण आहे असं मला कधी कधी वाटते, स्वतःला वाटते. बरोबर. ही जी खडी गंमतची परंपरा आहे आजही आपण पाहिलं तर बुलढाणा ते गोंदिया ह्या पट्ट्यामध्ये हा कला प्रकार जास्त आजही रूढ आहे. म्हणजे पण या सगळ्या कलेचा तिथल्या तत्कालीन ग्रामीण जीवनावरती किती प्रभाव पडला किंवा ग्रामीण जीवनाच्या दृष्टिकोनातून त्याचं महत्व काय सांगाल? खरं म्हणजे ग्रामीण जीवनामध्ये त्या काळी कुठलेही मनोरंजनाची साधनं नव्हती.
मनोरंजन कुठल्या गोष्टीने व्हायचं तर हे जे काही लोकनाट्य प्रकार आहेत, लोककला आहे, लोकसंगीत आहे, लोकनृत्य आहे, या माध्यमातूनच लोकांचं मनोरंजन होत असे. आणि ग्रामीण भागामध्ये मनोरंजनाचं साधन नव्हतं, कुठले मोबाईल्स नव्हते किंवा टीव्ही नव्हता. अशा वेळेस लोकांचं मनोरंजन करण्यासाठी खडीगमतीचे प्रयोग वेगवेगळ्या ठिकाणी चालत असत. आता ह्या गमती ज्या आहेत ह्या काही अशा पूर्ण रूपाने विकसित झालेल्या नव्हत्या. पण गंमत म्हणजे साधारणतः गंमत कुठल्या गोष्टीला म्हटलं जाते की म्हणजे महाराष्ट्रामध्ये विविध जे खेळ आहेत हे गमतीचेच प्रकार आहेत. या खेळामधूनच, या गमतीमधूनच लोकनाट्यांची निर्मिती झाली असं मला वाटते. आणि ह्या गमती जमतीतूनच खडी गंमत हे एक वेगळं स्वतंत्र कला प्रकार हा जन्माला आला. तमाशा वेगळा कला प्रकार जन्माला आलेला दिसतो. नाही, पण बरेच अभ्यासक हेच मानतात की तमाशा जो नंतर फार लोकप्रिय झाला त्याचं मूळ कुठेतरी खडी गंमत मध्ये झालं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये त्या काळी मुघलांचा काळ होता, तेव्हा मुघलांच्या सैन्याचा डेरा पडलेला असायचा, तेव्हा तिकडे मनोरंजनासाठी काय काय सादर व्हायचं. त्यात खडी गंमत जेव्हा सादर झाली तेव्हा कुठल्या तरी मुघल सरदारानं असे म्हणे उद्गार काढले की क्या खूप तमाशा आहे. आणि तिकडनं हळूहळू तमाशा, पण तमाशा शब्द सुद्धा अरबी भाषेतलाच आहे. त्यामुळे त्या जो काही आधार आहे, काय सांगितलं जातं त्याला आधार आहे, म्हणजे त्याची व्युत्पत्ती काही संस्कृत मधून नाहीये, अरबी भाषेत नाही. त्यामुळे तुम्ही जे म्हणता तमाशा या शब्दाची उत्पत्ती जी आहे, तमाशा या शब्दाची उत्पत्ती आहे ही अरबी जरी असली तरी पण गमतीचे प्रयोग पाहून हा जो सैनिक, जे मुघलांचं जे काही आपल्याकडे सैन्य आलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी हे जे गमतीचे प्रकार पाहिले आणि त्या गमतीतून त्यांना जो काही आनंद मिळाला त्यातून त्यांनी म्हटलं वा क्या तमाशा आहे. म्हणजे त्यांच्याकडे तमाशा म्हणजे सुंदर दृश्याचा नजराना असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे गंमत किंवा तमाशा हे सुंदर दृश्य आहे, परंतु समाजामध्ये त्याला वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं ही फार शोकांतिक आहे. खरंय. आपल्या ग्रामीण जीवनामध्ये या खडी गंमतचं काय महत्व आहे? ती कधी सादर केली जाते, कुठल्या हंगामात सादर केली जाते, त्याचा काही विशिष्ट काळ आहे का, त्याच्या मागचं काही प्रयोजन आहे का? साधारणतः दिवाळीचा जो काळ असतो म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या हंगामामध्ये खडीगमतीचे प्रयोग सादर केले जातात. परंतु खडी गंमत असं काही जरुरी राहिलेलं नाही आता की एखाद्या ठिकाणी जर कुठे कार्यक्रम असेल, कुठे मंडईची काही जत्रा असतील, अशा प्रसंगी सुद्धा खडीगमतीचे कार्यक्रम सादर केले जातात आणि लोक आनंदाने ते रात्रभर पाहतात. ग्रामीण जीवनातलं एकमेव असं एक मनोरंजनाचं साधन म्हणजे विदर्भातील खडी गंमत आहे. आता या खडी गंमत ह्या कला प्रकाराचे देखील काही प्रकार आहेत का, किंवा काही उपप्रकार त्यातनं निर्माण झाले का? हो, याच्यामध्ये कसं आहे की गमतीला पहिले खरी गंमत असं पण म्हणायचं, त्याच्या आधी गंमत असं म्हणायचं. म्हणजे गंमत, खरी गंमत, खेळ तमाशा, दंडार अशा प्रकारचे विविध नामाभिधान आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. तर आपण जर समजा खानदेशामध्ये गेलो तर महारी गंमत अशा प्रकारची गंमत आहे. तिकडे कोणी खडी गंमत, खानदेशात खडी गंमत हा शब्द वापरत नाही, तर ते फक्त गंमत वापरतात. महारी गंमत आहे, खरी गंमत आहे, असे वेगवेगळे नामाभिधान तिथे ते वापरले जातात. त्यानंतर खडा तमाशा या नावाने सुद्धा विदर्भामध्ये गमतीला ओळखल्या जाते. बऱ्याच लोकांना खडी गंमत हा शब्द माहिती नाहीये. त्यांना फक्त गंमत, माझ्या गावात काय आलं तर गंमत आली, पण कुठली गंमत आहे? तर मग गमतीचे वेगवेगळे प्रकार असायचे. म्हणजे जसं नाटक हा शब्द एक सर्वसामान्यपणे वापरला जातो किंवा आमच्या गावात नाटक आहे, त्याप्रमाणे आमच्या गावात गंमत आहे असा प्रकार तो वापरला जायचा. आणि गमतीचे विविध प्रकार वेगवेगळ्या भागामध्ये खरी गंमत, खडा तमाशा अशा प्रकारची नामाभिधान आपल्याला पाहायला मिळतात. तुमच्या मध्ये बोलण्यामध्ये दंडारचा उल्लेख आला. दंडार ही सुद्धा विदर्भातली एक प्राचीन लोककला आहे. तर दंडार असेल किंवा राधा नावाचा एक लोककला प्रकार होता किंवा गंगासागर, तर हे सगळे मग कला प्रकार आहेत की जे खडी गंमतच्याच जातकुळीचे आहेत. त्यानं काय म्हणावं, त्यातनंच आलेले काही कला प्रकार म्हणावेत, त्याचे उपप्रकार म्हणावेत का काय? नाही, हे वेगवेगळे स्वतंत्र कला प्रकार आहेत. गंगासागर म्हणा किंवा डहाका म्हणा किंवा दंडार म्हणा. दंडार म्हणजे दंड घेऊन जे काही
आदिवासी नाच करायचे, नाटक करायचे, ते एक विधिनाट्य आहे दंडार. पण ज्याप्रमाणे आपलं गोंधळ बोला एक बोला. विधिनाट्य, त्याप्रमाणे दंडार हे एक विधिनाट्य आहे. आता या कलांवरती अति लोकप्रिय असलेला त्या काळच्या खडी गंमतचा प्रभाव पडला असेल असं आपल्याला वाटतं का, की त्यामुळे खडी गंमत मधले काही प्रकार या इतर कला प्रकारांमध्ये देखील आले? हा, असं झालेलं आहे. कारण कसं आहे की प्रत्येक गोष्टीचा एकमेकांवर प्रभाव पडत असतो. परंतु आणि प्राचीन ह्या सगळ्या कला ज्या आहेत आता ह्या लोप पावलेल्या आहेत. आपण जी काही नावं घेतलेली आहेत, काही अपवाद असे काही मंडळ असतील, पड असतील, कलावंत असतील की ते आता या क्षणाला किंवा या काळामध्ये समकालीन काळात सादरीकरण करतात. परंतु डहाका म्हणा किंवा दंडार म्हणा, खरी दंडार जी आहे ती त्या प्रमाणात पाहायला मिळत नाही. काही विशिष्ट पडच विशिष्ट ठिकाणी त्याचे सादरीकरण करत असतात. मुळात असं आहे की खडी गंमत हा विदर्भातील वराडामध्ये सुरू झालेला कला प्रकार आहे. तो दलितांनी मोठा केला, वाढवला आणि पुढे बहुजनांनी त्याला आत्मसात केलं आणि त्यात ते पण इन्व्हॉल्व्ह झाले. त्यांनी सुद्धा खडी गंमत हे लोकप्रिय केली आपापल्या भागामध्ये. म्हणजे वराडामध्ये फक्त गंमत होती, खडी गंमत नव्हती, फक्त गंमत चालायची. आणि गमतीचे वेगवेगळे रूप जेव्हा वेगवेगळ्या प्रांतामध्ये, विभागामध्ये जेव्हा गेले तेव्हा त्याला विशेषण लागत. त्याची कुठे खरी गंमत झाली, कुठे खडी गंमत झाली, कुठे खडा तमाशा झाला, कुठे महारी गंमत झाली. अशा प्रकारचे विविध रूप आपल्याला विदर्भामध्ये पाहायला मिळतात. परंतु विदर्भातील वराड प्रांतात आज गंमत हा कला प्रकार पूर्णपणे नामशेष झालेला, लोप पावलेला दिसतो. पण हा भाग पश्चिम वराडामध्ये आपल्याला ही गंमत पूर्णपणे नामशेष झालेली दिसते. परंतु पूर्व विदर्भामध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या भागांमध्ये खडी गमतीचे जवळपास 300-400 फड मंडळ काम करतायत. या कलाक्षेत्रामध्ये हजारो कलावंत, म्हणजे एका मंडळामध्ये साधारणतः 10 कलावंत असतात. 5 ते 10 लोकांमध्ये खडी गंमत ही उभी होते. आणि त्या कलावंतांसोबतच इतर कलावंत सुद्धा, म्हणजे वादक, गायक, शाहीर असे अनेक कलावंत त्याच्यासोबत जुळलेले असतात. त्यामुळे खडी गमतीचे प्रयोग हे पूर्व विदर्भात जास्त पाहायला मिळतात. मनोजजी, या सगळ्या लोककला आहेत त्याचा मुख्य आधार आहे भाषा, बोली भाषा. कारण शेवटी या भाषेतूनच ते संवाद साधले जातात. जी काय शाहिरी कवनं आहेत, जी काय गाणी आहेत ती त्या भाषेतलीच असतात. तर खडी गंमत आता जो प्रकार आपल्याकडे अजूनही अस्तित्वात आहे त्याची भाषा काय, बोली भाषा कुठली? कारण विदर्भात देखील बऱ्याच बोली आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये कुठे कुठे वऱ्हाडी बोली येते, तर कुठे कुठे झाडी बोली येते, तर त्याच्यावर हिंदी भाषेचाही प्रभाव झालेला आहे. म्हणजे मिश्र स्वरूपाच्या भाषा, कुठली एक भाषा त्यामध्ये राहिलेली नाही. त्याच्यात जास्तीत जास्त शाहीर जे खडी गमतीचे शाहीर असतात ते हिंदीमध्ये आपली कवनं गातात, हिंदीमध्ये आपली गीतं सादर करतात. आणि अशा प्रकारे खडी गंमत मिश्र भाषेमध्ये पूर्णपणे सादरीकरण होत असते. ती कधी मराठीमध्ये, झाडी बोलीमध्ये, ती हिंदी भाषेमध्ये, असा प्रभाव या बोली भाषेचा खडी गमतीवर दिसून येतो. मग या खडी गंमत कला प्रकारातनं निर्माण झालेलं लोकसाहित्य किंवा त्याच्याशी संबंधित लोकसाहित्यिक याविषयी तुम्ही काय अभ्यास केलाय? खडी गंमत हा लोककला प्रकार विदर्भातला असल्यामुळे तो थोडासा, जसा विदर्भ मागे राहिला तसा आमची गंमत पण मागे राहिली असं म्हणायला हरकत नाही. परंतु डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर, हिरामन लांजे अशा काही लोक साहित्यिकांनी, किंवा मधुकर वाकोडे आहेत आमचे, डॉक्टर मधुकर वाकोडे अंजनगाव सुरजीचे, या लोकांनी खडी गमतीवर पुस्तकं लिहिली, त्याच्यावर भाष्य केलं आणि लोकांपर्यंत लोकसाहित्याच्या माध्यमातून या लोकांनी पोहोचवलं. यावर भाष्य करणारे डॉक्टर प्रभाकर मांडे सुद्धा मागे नाही. ही जी तुम्ही नावं घेतली आहेत या सगळ्यांचं शासनाशी योग्य तो समन्वय राखून शासनाच्या अनेक योजना सुरू करून घेऊन त्या प्रत्यक्ष त्या खडी गंमत कलाकारांपर्यंत पोहोचवण्यामध्ये फार मोठं योगदान आहे. आणि मला वाटतं दक्षिण क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने एक जो खास एक प्रकल्प घेतला होता खडी गंमतच्या संदर्भात, त्याचं मला वाटतं
हिरामण लांजेंनी त्याच्यावरती रिसर्च करून त्याचा एक ग्रंथ प्रकाशित केला. सोबतच कसं आहे की मी ज्या लोककला अकादमी मध्ये शिकलो, जिथे आता डॉक्टर गणेश चंदन शिवे प्रमुख आहेत आणि डॉक्टर प्रकाश खांडगे हे माझे मार्गदर्शक राहिलेले आहेत, या लोकांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये किंवा त्यांच्या पुस्तकांमध्ये खडीगंमतीचे उल्लेख केलेले आहेत. त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे खडीगंमत ही मांडलेली आहे आणि त्यांच्याही मार्गदर्शनाचा मला लाभ झालेला आहे. खरं म्हणजे ही जी काही मंडळी आहे, म्हणजे डॉक्टर प्रभाकर मांडे असो, हिरामण लांजे असो, किंवा डॉक्टर हरिश्चंद्र बोरकर असो, डॉक्टर प्रकाश खांडगे असो, गणेश चंदन शिवे असो, डॉक्टर मंगेश बनसोड असो, ही जी नवी फळी आता जी काही आलेली आहे आणि आमच्यासारखी जे काही नवोदित अभ्यासक आहे ते सुद्धा यांच्या मार्गदर्शनामध्ये मोठे झालेले आहेत. खडीगंमत मध्ये तुम्ही सादरीकरण 5-6 जण करतात असं सांगितलं, तर हे 5-6 जण कोण कोण असतात? म्हणजे त्याचा मुख्य कोण, सहकलाकार कोण, असं काही खडीगंमतचं स्वरूप स्पष्ट करता येईल का? हो, खडीगंमत ही 5 लोकांवर उभी होते. म्हणजे सुरुवातीला 5-6 लोकच खडीगंमतीमध्ये असायचे. मग त्यामध्ये कोण असायचं? तर त्यामध्ये शाहीर असायचा, त्यामध्ये सहशाहीर असायचा, त्यामध्ये नाचे असायचे, ते नर्तन करायचे, आणि त्यांच्यासोबत एक गवळणी असायच्या. म्हणजे काही पुरुष पात्रच, पण ते स्त्री वेशामध्ये गवळणी सादर करायच्या. नाचे सुद्धा पुरुषच असायचे. अशा प्रकारचा हा फड लवाजमा. नंतर एखादा ढोलकी वादक असायचा, तुंतुने वादक असायचा. हे सगळे एकत्रित येऊन खडीगंमत सादर होते. खडीगंमतच्या माध्यमातून अनेक शाहिरी रचना देखील आपल्याकडे रूढ झाल्या असतील आपल्या संस्कृतीत. मग त्या शाहिरांच्या संदर्भात काय सांगाल, किंवा त्या शाहिरीवरती कुणाचा प्रभाव होता असं काही आपल्याला आढळलंय का संशोधनात? बिलकुल बिलकुल. कसं आहे की खडीगंमतीचे जे शाहीर आहेत ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानतात. त्यांचे दैवत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आहेत आणि त्यांच्यावर जो प्रभाव आहे, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खड्या आवाजात, मोठ्या आवाजात शाहिरी गायचे आणि शाहिरीच्या माध्यमातून ते लेखन पण करायचे. शाहिरीच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन, मनोरंजन म्हणता येणार नाही, पण ते लोकप्रबोधन करायचे, जनजागृती करायचे. त्यामुळे हा विदर्भातील संतांचा प्रभाव हा आमच्या शाहिरांवर सुद्धा दिसून येतो. आणि ते नेहमी उंच आवाजात, खड्या आवाजात आपली शायरी गात असत. म्हणून तुम्ही जर पाहिलेत, खडीगंमत पाहिली आहे तुम्हीच, तर त्यामध्ये असं लक्षात येते की हे शाहीर सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांसारखे उंच पट्टीत तार सप्तकामध्ये गातात. आणि त्यासाठी ते विशिष्ट वाद्य वापरतात. एकतर तुंतुण्यात त्यांचा आवाज तेवढा लांब जात नाही, म्हणून क्लोरोनेट सारख्या बँड मधल्या एका वाद्याचा वापर अलीकडे त्या आमच्या खडीगंमतीमध्ये सुरू झालाय, कारण त्याला उंच स्वर घेण्यासाठी या क्लोरोनेट वाद्याचा फार मोठा उपयोग होतो. मला वाटतं खडीगंमत मध्ये आता ही तर क्लारोनेट वगैरे आताची वाद्य आली, पण पारंपरिक खडीगंमत मध्ये कुठली कुठली वाद्य असायची? बरोबर, ढोलकी तर तुम्ही सांगितलं, अजून सुरासाठी कुठली वाद्य असायची? सुरासाठी तेव्हा तुंतुनच असायचं. म्हणजे जसं तमाशामध्ये तुंतुन आहे तसं सुरासाठी खडीगंमतीमध्ये सुद्धा तुंतुन होतं. परंतु नंतर क्लॉरोनेट हे जर्मन वाद्य आहे आणि त्याचा सूर हा उंच असतो, तर ते वाद्य याच्यामध्ये इन्क्लूड झालं, ते आलं. त्यामुळे तार सप्तकामध्ये जाण्यासाठी सुरासाठी सध्या समकालीन स्थितीमध्ये क्लॉरोनेटचा उपयोग जास्त केला जातो. पण यामध्ये वाद्य कुठली कुठली असतात, तर मुळात ढोलकी असते. तमाशामधली ढोलकी नट बोल्टाची असते, परंतु खडीगंमतीची ढोलकी ही जी आहे ही दोरीची असते. त्यामुळे ती काही फार कडक अशी वाजत नाही, मवाळ अशी वाजते. आणि या ढोलकीचा आवाज हा काही फार उंच पट्टीत नसतो, हा एक मध्य पट्टीमध्ये शाहिरांना साथ करत असतो. त्यानंतर याच्यामध्ये ढोलकीनंतरचं वाद्य आहे तुंतुन, त्यानंतर टाळ, त्यानंतर आता आलेलं वाद्य क्लोरोनेट, आणि सगळ्यात महत्वाचं वाद्य म्हणजे शाहिराच्या हाती जो एक गोल असा डफ असतो, तो डफ ही शाहीर वाजवतात. डफावर थाप दिल्याशिवाय खडीगंमतीची सुरुवात होत नाही. त्याच्यामुळे डफ हे वाद्य जसं तमाशामध्येही प्रमुख वाद्य गणलं जातं, त्याचप्रमाणे खडीगंमतीचंही मुख्य वाद्य डफच आहे. कारण हा शाहिरी कला प्रकार असल्यामुळे आणि
गीत, संगीत, नृत्य, नाट्य यातून सादर होत असल्यामुळे खडीगमतीमध्ये वाद्याची साथ संगत आवश्यकच आहे. पूर्ण खडीगंमत ही वाद्य संगीतावरच निर्भय असते. म्हणजे आपल्याकडे तमाशात जसं संवादाला सुद्धा जास्त महत्व असतं, त्याप्रमाणे खडीगंमत मध्ये पद्याला किंवा कवनाला जास्त महत्व आहे. बरोबर आहे. कारण असं आहे, त्याचं कारण असं आहे, कारण ही कला गायकी प्रधान आहे, शाहिरी प्रधान आहे. त्यामुळे वाद्यांची त्यांना साथसंगत तर हवीच असते. शिवाय कलगीतुऱ्याची शायरी किंवा भेदिक शायरी, सवाल जवाबाची शायरी, हे शायरी कला प्रकार डफ, वाद्य आणि संगीताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आणि शायरी परंपरेचा विकासच नाट्य परंपरेला अनुसरून या कलेला पुढे नेत गेला असं मला वाटते. मनोजजी, मी काही खडीगंमतचे खेळ पाहिले होते, त्याच्यामध्ये आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्रात त्याला चौंडकं म्हणतात बघा, तर त्या कुठलं तरी एक वाद्य होतं. तुमच्या विदर्भात मला वाटतं त्याला काहीतरी वेगळं नाव आहे. हो, ते त्याला ऍक्च्युअली चोंडकट म्हणतात, पण तुंतुन हा शब्द तमाशामध्ये वापरला जातो. चोंडकाही म्हणतात, तुंतुनही म्हणतात. त्याला एक तारी असते, असा एक गोल लाकडाचा गोल, आणि वर एक त्याला एक छोटा बांबू असतो आणि त्याला एक तार लपेटलेला असतो आणि तो तुन 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 असा आवाज करतो. पण ऍक्च्युअली कडचं ते चौंडक आणि तमाशातला तुंतुन यात तसा फरक आहे त्याच्या एकंदरीत जडणघडणीमध्ये आणि नादामध्ये. हो हो. आता काय होतं की प्रत्येक प्रांतानुसार वाद्याची थोडीशी रचना ही बदलत जाते, आणि मात्र तो एक तारच असतो. वाजवण्याची थोडी रीत त्यांची किंवा गायकीची जी शैली आहे त्याच्यानुसार ते तुंतुन वाजवल्या जातं, त्याला साथ संगत दिल्या जाते. त्याप्रमाणे जसा वेगवेगळे वाद्य एकत्र येऊन एक जी जुगलबंदी साधल्या जाते, त्याच्यामध्ये तुंतुण्याचा फार मोठा वाटा खडीगमतीत पण आहे आणि तमाशात पण आहे असं मला वाटतं. खडीगंमत सादर करताना आपल्या बऱ्याचशा कलांप्रमाणे मला माहिती आहे की ह्या रात्र रात्र चालणाऱ्या कला आहेत, आणि अलीकडच्या काळात त्याचं थोडंसं वेगळं वर्जन कदाचित आलं असेल. पण हे सगळं सादर करताना त्याचा एक काय क्रम असतो? सुरुवातीला काय होतं, मग काय होतं, त्याच्या मागचं कारण काय, असं पूर्ण एका खडीगंमत या कार्यक्रमाचा प्रवास कसा होतो हे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? खरं म्हणजे खडीगमतीचे जर एकंदर प्रयोगरूप जर पाहिलं, त्याचं स्वरूप जर पाहिलं, तर आपल्याला असं म्हणता येते की खडीगंमत ही इतर कला प्रकारांप्रमाणेच, इतर लोकनाट्याप्रमाणेच गणाने सुरुवात होते. तर यात गण कोणता असतो? तर सुरुवातीला सर्व कलावंत रंगमंचावर खाली बसतात, आपापल्या जागा घेतात, आणि आपापल्या जागा घेतल्यानंतर ते एक धून वाजवतात. क्लॉरनेटवर एक धून वाजते किंवा तुंतुण्यावर आणि सर्व वाद्याच्या जुगलबंदीत एक धून वाजते, भावगीत वाजतं. आणि हे भावगीत कशासाठी असतं? तर लोक जेव्हा, रसिक जेव्हा नाटक पाहायला येतात, गंमत पाहायला येतात, त्यावेळेस त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असते. त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी वाद्याची ही जुगलबंदी, त्यालाच मेळ असे म्हणतात, हा मेळ सादर होतो, वाद्याची जुगलबंदी होते. तेच तमाशामध्ये त्याला सलामी असे म्हणतात. म्हणजे तमाशातली सलामी तर खडीगमतीतला मेळ, हा मेळ एकत्र जुगलबंदी वाद्यांशी वाजते. त्यानंतर बैठा गण सादर होतो. बैठा गण हा गणपतीला म्हणतात का? हो, बसूनच म्हणतात. बैठा गण सादर होतो. त्यानंतर उभे राहतात, मग खडा गण सादर होतो, आणि खडा गण सादर झाल्यावर गवळणीला सुरुवात होते. म्हणजे तमाशात असे गण, गवळण, बतावणी, लावणी, आणि त्यानंतर बघायला सुरुवात होते. त्याप्रमाणेच खडीगमतीमध्ये बैठागण, खडागण, गवळण, त्यानंतर संपादनी, लावणी, आणि त्याच्यानंतर बतावणी, ती आपल्याकडे संपादनी किंवा सपादनी पण म्हणतात त्याला, सपादनी पण म्हणतात. कारण हा वऱ्हाडीमध्ये सपादनी, संपादनी हा थोडा शुद्ध शब्द, पण सपादनी हा ते शब्द वापरतात. त्यानंतर जसं तमाशामध्ये उत्तर रंगामध्ये वक सादर होतो, त्याप्रमाणेच खडीगमतीच्या उत्तर रंगामध्ये प्रसंग सादर होतो. म्हणजे एक नाटक सादर केलं जातं, ते कुठल्या तरी एखाद्या विषयावरचं असतं. मग ते आध्यात्मिक असेल, अशा विविध गमती जमतीतून खडीगंमत ही फुलत जाते. मनोजजी, हे आपल्या खडीगंमत मध्ये जे
उत्तर रंगामध्ये नाटक होतं किंवा काही प्रसंग होतात, तर त्या प्रसंगाचे कथानक, त्याचे विषय काय असतात पारंपरिक खडी गंमत मध्ये? मुख्यतः खडी गंमत सादर होताना अनेक वेगवेगळ्या विषयांवर गंमत सादर होते. मग त्याच्यामध्ये आध्यात्मिक विषय असतात, सामाजिक विषय असतात, ऐतिहासिक विषय असतात आणि काही काल्पनिक विषय असू शकतात किंवा समाज प्रबोधनात्मक असे विषय असतात. त्यामध्ये एक गंमत आमची सादर केली होती, जे तुम्हाला रवळो कुंभारावर आम्ही शाहीर उत्तमराव शंभरकर यांनी रवळो कुंभार या विषयावर खडी गंमत सादर केली होती. तर तुकडोजी महाराजांचा विषय घेऊन संजय मेश्राम तुर्रा घराण्याचे होते, त्यांनी सुद्धा ही गंमत सादर केलेली होती. सम्राट अशोक, अतिरेक्यांचा विळखा, रामाच्या घरी रावणा घरी पाहुणचार, शेतकऱ्यांची आत्महत्या, दुय्यम खडी गमतीचे विषय अनेक आहेत. तमाशाची माय खडी गंमत, आद्य कवी मुकुंदराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गड आला पण सिंह गेला, भीष्मार्जुन युद्ध, अंगुलीमाल, असे वेगवेगळे विषय घेऊन खडी गंमत सादर होते. आणि हे प्रसंग रूपाने एक लघुनाट्य किंवा एकांकिकेचं जसं स्वरूप असतं त्या प्रमाणात एकाच याच्यात उत्तर रंगामध्ये प्रसंगाच्या स्वरूपात हे लोकनाटक सादर होतं. म्हणजे मला वाटतं ज्याप्रमाणे इतर कलांमध्ये समाज व्यवस्था जशी बदलली तसे कालानुरूप बदल होत गेले, तसं खडी गंमत मध्ये देखील असेल. म्हणजे जेव्हा पारतंत्र्याचा काळ होता तेव्हा मला वाटतं तिथे त्या संदर्भातली आख्यानं किंवा त्या संदर्भातली कथानक खडी गंमत मध्ये येत असतील. आणि नंतरच्या काळात जेव्हा फुले आंबेडकरी चळवळी आपल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणावरती मूळ धरत होती, तेव्हा खडी गंमतच्या कलाकारांनी मग त्या काळामध्ये मला वाटतं महात्मा ज्योतिबा फुले किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार पोहोचवण्याच्या दृष्टीनं कथानक रचून खडी गंमत केली असेल. म्हणजे हा समाजातल्या बदलाचा परिणाम सगळ्याच लोककलांवर ज्याप्रमाणे दिसला त्याप्रमाणे खडी गंमत देखील त्याला अपवाद नाही असं मला वाटतं. या खडी गंमत प्रकारातनं आणि तमाशा प्रकारामध्ये आता तुम्ही जे सांगताय त्याच्यातनं आपल्या लक्षात येतं की बरंच साम्य आहे. तर हे कुठलं साम्य? तिथे गण आहे, इथे गण आहे, तिथे उभ्याने आहे, इथे बसून आहे, बरोबर? इथे गवळण आहे, इथे गवळण आहे. आता या गवळणी तमाशाच्या गवळणीपेक्षा कशा वेगळ्या आहेत किंवा किती सारख्या आहेत? खडी गमतीची गवळण ही थोडी सोज्वळ असते. तमाशाची गवळण जी आहे ती उडत्या चालीची असते आणि सादरीकरणाच्या पद्धती ज्या आहे त्याच्यामध्ये तमाशामध्ये गवळणी ज्या आहे ह्या स्त्री कलावंत असतात, तर खडीगमतीच्या ज्या गवळणी आहेत त्या ते पुरुष नाचेच गवळणीच्या रूपाने आपलं सादरीकरण करत असतात. मग ते आजही खडी गंमत मध्ये पुरुषच नाचे असतात. हो 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 हो. तमाशामध्ये पुरुषच असायचे पण नंतर स्त्रिया आल्या, पण खडी गंमत मध्ये अजून स्त्रिया मंचावरती येत नाहीये. आणि तशी गंमत प्रेक्षक सुद्धा सहन करत नाहीत, त्यांना नाचे हे पुरुषच लागतात. स्त्रियांची गंमत ही एखादा अपवाद, जसं आपण प्रायोगिक कला सादर करतो त्याप्रमाणे तो एक प्रयोग असू शकतो. स्त्रिया खडी गमतीत येतात तेव्हा एखादीच स्त्री शाहीर आपल्याला पाहायला मिळते. परंतु खडी गमतीमध्ये पुरुष नाचे आजही समकालीन स्थितीमध्ये पुरुष नाचेच नाचकाम करतात, हे आपल्याला प्रकर्षाने जाणवते. मनोजजी, आम्हाला तमाशाची गवळण तर अनेकांना माहिती आहे महाराष्ट्रातल्या, पण आता तुम्ही जे गवळणीविषयी बोलताय, खडी गंमत मधली गवळण, तर ती काय असते? त्याची एखादी झलक दाखवा ना. खरं म्हणजे तमाशात जसं गणानंतर गवळण सादर होते त्याचप्रमाणे खडी गमतीत सुद्धा गणानंतर गवळण सादर होते. आणि या गवळणीमध्ये जे काही पात्र सामील होतात त्याच्यामध्ये राधा असते, त्याच्यामध्ये गवळणी असतात, पेंद्या, कृष्ण असे सगळे पात्र त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे ही गवळण सादर करताना खडी गमतीची गवळण पहा. या मथुरेच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, या मथुरेच्या मार्गानं राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, चला दी रे चाला दीदी, चला दी रे चाला दीदी.
दया दुधाचे माठ भरले 3, सवे मावशीले घेऊन, सवे मावशीले घेऊन, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, संगे मावशीले घेऊन, पदर उडते वाऱ्यान, पदर उडते वाऱ्यान, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, सवे मावशीले घेऊन, पदर उडते वाऱ्यान, चला धीरे चाला दीदी, चारा दिले धीरे चाला जीजी, पदर उडते वाऱ्यान, पदर उडते वाऱ्यान, गुरु सदाशिव लक्ष्मण हो गा, गातो गवळण, गुरु सदाशिव लक्ष्मण हो गा, गातो गवळण, राधाबाई चालली गवळण, राधाबाई चालली गवळण, चला धीरे चाला दीदी, चला धीरे चाला दीदी. अशा प्रकारची एक सोज्वळ सहज गवळण ते सादर करतात. वा वा. इतर कुठली कुठली पात्र असतात खडीगंमतीमध्ये? हा, तर सुरुवातीला शाहीर हा गणाने आपली सुरुवात जेव्हा करतो, त्यानंतर ज्यावेळी गणाने सुरुवात झाली, नंतर बैठागण झाला, खडागण झाला, आणि गवळणीला ज्यावेळेस सुरुवात होते तेव्हा 2 नाचे रंगमंचावर येतात आणि ते त्या गवळणीच्या शाहिरीवर, गवळणीच्या त्या गायकीवर ते लोक नृत्य करतात. आणि अशा प्रकारे नृत्य, गीत, नृत्य, वाद्य, संगीत आणि गायकीच्या स्वरूपात, वाद्य संगीताच्या स्वरूपात ही पुढे खडीगंमत पुढे पुढे जात राहते. शाहीर गीत गात राहतो, त्यावर नाचे नृत्य करत असतात आणि त्यांच्या विशिष्ट हालचाली नाचांच्या ह्या ठरलेल्या असतात. त्यांच्या पायामध्ये घुंगरू असतात, त्यामुळे घुंगराचे आवाज आणि शाहिरांचा डफाटी थाप आणि ढोलकीची साथ संगत यात खडीगंमत लोकांना आनंद देत राहते. तुमचा अभ्यासाचा विषयच मुळी तमाशा आणि खडीगंमत यातलं साम्य किंवा फरक हा होता. तर त्या अभ्यासाच्याच आधारावर तुम्ही थोडक्यात आम्हाला असे मुद्द्यांनी सांगाल का, तमाशात हे असतं, खडीगंमत मध्ये हे असतं, इथे हे असतं, इथे हे नसतं, असं काही जर का तुम्ही सांगितलं तर आम्हाला सर्वसामान्य माणसाला, आम्हाला काय लगेच उद्या जाऊन खडीगंमतचा अभ्यास नाही करायचा आहे, पण एक महाराष्ट्राच्या संस्कृतीची, लोकपरंपरेची माहिती पाहिजे, या दृष्टीनं आम्हाला असं थोडं सोपं करून सांगाल का? खडीगंमतीमध्ये जी पात्र आहेत त्याच प्रकारची पात्र आपल्याला तमाशातही पाहायला मिळतात. आता खडीगंमतीमध्ये पात्र कुठले आहेत, तर खडीगंमतीत पहिले शाहीर असतो, सगळ्यात मुख्य पात्र शाहिराच असतं. तर तमाशात याच शाहिराला पुढारी किंवा सरदार म्हणतात. सोबतच सहशाहीर हा खडीगंमतीत पाहायला मिळतो. तर तमाशात सुद्धा नायकाला, पुढाऱ्याला नायक सुद्धा म्हणतात. तमाशामध्ये पुढारी किंवा सरदार, नायक असे शब्द वापरले जातात शाहिराला सुद्धा. त्यानंतर सोंगाड्या हा तमाशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. सोंगाड्या हा गंमत जम्मत करणारं एक विनोदी पात्र असतं. असाच सोंगाड्या तुम्हाला जर खडीगंमतीत पाहायचं असेल तर त्याला तिथे गमत्या म्हणतात. गमत्या हे पात्र गंमत करणारं, मौज मजा आनंद करणारं, मध्येच टपली मारणारं असं एक मनोरंजक पात्र या दोन्ही कला प्रकारात आपल्याला सारखं पाहायला मिळतं. परंतु नावं त्यांची, खडीगंमतीत त्याला गमत्या म्हणतात, तर तमाशामध्ये त्याला सोंगाड्या म्हणतात. त्यानंतर नाचे आपल्याला पाहायला मिळतात. आता खडीगंमतीत या समकालीन स्थितीमध्ये नाचे हे पुरुषच असतात, परंतु तमाशामध्ये जे नाचे नाचकाम करतात त्यांना नाची म्हणतात. त्या कलावती असतात, त्या नृत्य सादर करतात, त्या लावणीवर नाचतात. त्याच्यामुळे खडीगंमतीतलेही नाचे ह्या लावणी नाचतात, परंतु ती लावणी ही त्या तमाशासारखी नसते. ती नाचणारी पद्धती ही वेगळी आहे आणि तोचपणा त्या त्यांच्या नाचकामामध्ये खडीगंमतीत दिसून येतो. मात्र त्याच प्रमाणात जर पाहिलं तर ह्या ज्या नाची आहेत, ह्या कलावती आहेत, तमाशामध्ये ह्या वेगवेगळ्या पद्धतीने नृत्य करताना दिसतात. त्यानंतर मावशीचं पात्र, नाचा जो आहे खडीगंमत मध्ये, त्याला आपल्याकडे मग लंबडा असं काहीतरी म्हणायची पद्धत आहे ना? लंबडा म्हणायचे त्याला, कारण गावामध्ये तो कसा आहे, लंबडा हा शब्द तसा एकदम लोकांना चांगला वाटत नव्हता. लंबडा आहे बा हा, अशा हीन भावनेनं तो लंबडा शब्द कदाचित तो उच्चारला गेला. परंतु नाचा किंवा नर्तन करणारा पुरुष त्याच्याकडे थोडं वेगळ्या हीन भावनेनं लोक पाहायचे. परंतु तो एक कलावंत, त्याचं दुःख जेव्हा मी त्याची मुलाखत घेतली तेव्हा त्याने म्हटलं की सर, आम्ही कलावंत आहोत, आम्ही सादरीकरण करतो, आमच्याकडे लोक वेगळ्या नजरेनं पाहतात, परंतु आमचा गौरवही करतात.
आमच्याशिवाय खडी गंमत पूर्ण होऊच शकत नाही नाच्याशिवाय. आणि नाच्या हे खडी गमतीचं एक आकर्षणाचं पात्र आहे. त्याच्यामुळे खडी गंमत नाच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तर तमाशा हा कलावती स्त्रियाशिवाय, लावणीशिवाय, त्या नर्तनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे दोन्ही आपापल्या या दोन्ही कलांचं सौंदर्य आहे. तमाशात ते सवाल जवाब असतात, तर तसा काही प्रकार खडी गंमत मध्ये असतो का? हो, सवाल जवाब, त्याला झगडा म्हणतात. ऍक्च्युली सवाल जवाब हे नाव आपण तमाशामध्ये वापरतो. दोन पार्ट्यांमधला हा झगडा आहे. हा झगडा आपल्याला खडी गमती सुद्धा दोन शाहिरांमध्ये पाहायला मिळतो. त्याला झगडा असे म्हणतात आणि तमाशामध्ये त्याला सवाल जवाब असं म्हटलं जातं. मग सवाल जवाबाची लावणी पण गायला जाते. सवाल जवाबाचे डायलॉग सुद्धा किंवा अभिनय सुद्धा दोन पार्टीचा केला जातो. एकमेकाशी ते झगडतात. मग कशावर झगडतात? तर ते अध्यात्म, शिव आणि शक्तीचा सामना या संदर्भात त्यांचा तो झगडा असतो. कोणी, कारण यात घराणेशाही आहे. दोन घराण्याची लोक याच्यामध्ये तो झगडा सादर करतात. तो कोणी कलगी घराण्याचा असतो तर कोणी तुरा घराण्याचा असतो. दोन्ही घराण्याच्या वेगवेगळ्या मान्यता आहेत. तो शिवशक्तीचा झगडा सवाल जवाबामध्ये कलावंत अध्यात्माच्या शायरीतून सादर करतात आणि त्यावर नाट्य नृत्य करत असतात. तर एक नाची नर्तिका त्याच्यावर तमाशात सुद्धा नृत्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. मला वाटतं मनोजी, हा जो काही झगडा आहे शिवशक्ती किंवा कलगी तुरे, हा आपल्याकडे बहुतांशी लोककलांमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांच्यातला हा जो झगडा आहे तो अनादिकालापासून चालू आलेला आहे. शिव पार्वती पासून चालत आलेला आहे. तो शिव पार्वतीचा झगडा, कलगी आणि तुरा हे त्यांचं निशाण आहे. ऍक्च्युली कलगी निशाण, तुरा निशाण यामध्ये घराणेशाही पाहायला मिळते. आणि ते घराणे म्हणजे निळं निशाण, पांढरं निशाण, भगवं निशाण अशा वेगवेगळ्या निशाणी या घराण्याच्या असतात. हो, हेच मला तुम्हाला विचारायचं की आपल्याकडच्या खडी गंमतचे कलाकार जेव्हा त्यांची माहिती देतात तेव्हा त्यांचं शाहिराचं नाव असतं, त्यांच्या कलापथकाचं नाव असतं आणि पुढे त्यांनी त्यांचा शाहिरी पक्ष लिहिलेला असतो. तर काही त्यात कलगी लिहितात, काही तुरा लिहितात, काही नीला निशाण लिहितात, काही सुभान लिहितात. तर हे काय पक्ष, म्हणजे त्याच्या मागची काय संकल्पना आहे? कलगी आणि तुरा तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिव आणि शक्ती. पण तुम्ही आता भगवान निशाण, नीला निशाण किंवा सुभान असंही काही शाहिरांच्या पुढे लिहिलेलं असतं. हे कसले पक्ष आहेत? त्याच्या मागे काय आहे? ऍक्च्युली हे पक्ष म्हणजे शाहिरांनी निर्माण केलेले, विशिष्ट काही शाहिरांनी निर्माण केलेले पक्ष आहे की हा माझ्या या पक्षाचा, त्या पक्षाचा. पण कलगी, मुळात कलगी आणि तुरा हे दोनच पक्ष. पण या लोकांनी आपल्या म्हणजे धर्म असो किंवा रंग असो यांना घेऊन, म्हणजे पांढरं निशाण पण असतं कोणाचं, रंग घेऊन, किंवा आध्यात्मिक जर म्हटलं तर भगवं निशाण असेल. म्हणजे हिंदू धर्मियांची जर गंमत असेल तर ते त्यांचं भगवं निशाण असतं. किंवा दलितांची जर कुठली त्यांचं निळं निशाण असतं. तर अशा प्रकारे रंगांचा संदर्भ तिथे येतो किंवा धर्मांचा संदर्भ तिथे येतो आणि त्यानुसार त्यांचे निशाण असे ठरलेले असतात. सुभान निशाण, एखाद्या वेळेस सुभान याचे जे शाहीर असेल किंवा त्यांचे जे वस्ताद असतात त्याला वस्ताद म्हणतात. गुरु वगैरे जे असतात ना त्यांना वस्ताद असं म्हटलं जातं. ते वस्ताद ज्या याचे असतील तेच मग पुढे ते घराणेशाही चालत राहतं आणि त्यांचं मग ते सुभान असतील किंवा अशा प्रकारची घराणेशाही आपल्याला पुढे वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळते. पात्रांमध्ये एक महत्वाचं पात्र आपलं जे सुटलेलं आहे तर ते काही जे खडी गमती आणि तमाशातली जी पात्र ती म्हणजे मावशी. तर मावशीचं पात्र हे खूप रंजक असं पात्र आपल्याला गवळणीमध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर कृष्ण आहे, त्याच्यामध्ये पेंद्या आहे आणि ही गवळण तीच तमाशातही पाहायला मिळते आणि खडी गमतीतही पाहायला मिळते. खडी गमतीमध्ये गवळणीमध्ये मग कोण असतो? तो पाटील असतो, त्याची बायको असते. आणि पाटील आणि त्याची बायको हेच मुळात म्हणजे कधी कधी कृष्णाचा अवतार घेऊ शकतात. तीच ओढणी त्यांनी जर डोक्यावर घेतली म्हणजे तो शाहीर आहे, तोच शाहीर आपल्या डोक्यावर ओढणी घेतली की मावशी बनतो. किंवा त्यातलं एक विशिष्ट मावशीचं पात्र वेगवेगळ्या झगा घालून, लुगडं घालून रंगमंचावर येत असतं. तशीच मावशी आपल्याला तमाशातही पाहायला मिळते. म्हणजे खडी गंमत आणि तमाशात दोन्ही ठिकाणी मावशीचं कॅरेक्टर, पात्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासोबत सोंगाळ्या गमत्या तर आपण पहिले पाहिलाच. त्यानंतर येतं की त्यातल्या गवळणी. आता ह्या गवळणी 4-5 गवळणी ज्या आहेत ह्या तमाशामध्ये स्त्रियांच्या रूपाने त्या राधेसोबत येत असतात. तर
खडीगमतीमध्ये हे नाचे पात्रच डोक्यावर माठ घेऊन, घागर घेऊन गवळणी बनतात आणि गवळण सादर करतात. त्याच्यानंतर कृष्णाचं पात्र, पेंद्याचं पात्र, ही पात्र गवळणीची मुख्य पात्र आहेत. त्याशिवाय गवळणीला रंगतच येऊ शकत नाही. तर ह्या गवळणीत पूर्ण प्रसंगाला एक वेगळी झालर देतात आणि या कलाकृतीला पुढे नेतात. हा सगळा सादरीकरणाचा भाग आपण खूप चांगल्या पद्धतीने विशद केला. आता आपण थोडं त्यातल्या वाङ्मयीन मूल्यावर तुमच्याकडनं समजून घेऊया. या कधी गंमत मधल्या सादरीकरणात किंवा त्याच्या वाङ्मयामध्ये समकालीन वास्तवाचं कसं प्रतिबिंब घडलेलं आहे? समकालीन वास्तव हेच आहे की आजच्या संदर्भात जे काही विषय सुरू असतात किंवा समाजाला पोखरत असतात, त्या विषयांवर आधारित खडीगंमत सादर होते. मग ते गायकीच्या स्वरूपातूनही ती आपल्याला व्यक्त होताना दिसते. त्याच्यानंतर समाजामधले काही दोष, किंवा आता करोना आलेला आहे, करोनाचा भागही खडीगमतीत येऊ शकतो. ते सामाजिक दृष्टिकोनातून करोना पासून कसं वाचलं पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टींची आपण हे जपलं पाहिजे, कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजे, हे या लोककला प्रकारातून शाहीर आपल्या कवनाद्वारे, त्याच्यावरही कवन रचतात, त्या कवनाद्वारे ते सादर करतात. आणि मग अंधश्रद्धा असो किंवा वास्तव आहे अंधश्रद्धा असेल किंवा कुठल्या प्रकारच्या नशाबंदी असेल, अशा प्रकारच्या गोष्टींना खडीगंमत हे विषय मांडून आपल्या कला सादर करते आणि लोकांचं लोकप्रबोधन, मनोरंजन करते, जाणीव जागृती करते. त्या सगळ्या बाबतीत खडीगंमत आणि तमाशामध्ये बरंच साम्य आहे निश्चित. पण एक गोष्ट जी खडीगंमत मध्ये आहे आणि तमाशात नाही, ती म्हणजे सूर्य प्रार्थना. तर त्या सूर्य प्रार्थनेचं काय महत्व आहे एकंदरीतच खडीगंमत या कला संस्कृतीमध्ये? खरं म्हणजे सूर्य प्रार्थना ही सूर्याला केलेली वंदनाच आहे. कारण उगवत्या सूर्यनारायणाला ही शाहीर मंडळी नमस्कार करतात आणि खडीगमतीचा शेवट करतात. म्हणजे ती एक प्रकारची सूर्य प्रार्थना ही भैरवीच आहे. आता ही भैरवी ही आपल्या तमाशात पण सादर केल्या जाते, परंतु आपल्या खडीगमतीमध्ये जर सादरीकरण करायचं झालं तर सूर्य प्रार्थनेनेच त्याचा शेवट होतो. म्हणजे काय, रात्री सुरू झालेली खडीगंमत सकाळी पहाटे जेव्हा संपायला येते, तेव्हा सूर्य हा उदयाला येत असतो आणि त्यावेळेस त्याच्याकडे पाहून खडीगंमत संपवायची असते. म्हणून ती उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी खडीगंमत ती अशा प्रकारे ती गातात. उगवत्या सूर्य नारायणा तुला माझा नमस्कार, उगवत्या सूर्य नारायणा तुला माझा नमस्कार, असू दे कृपा भक्तावर दूर कर सर्व अंधार, असू दे कृपा भक्तावर दूर कर सर्व अंधार, जगाचे ओ भले त्यामागे माझी भावना असू दे, जगी सुखी तर मी सुखी तुझ्या कृपेने असू दे, उगवत्या सूर्य नारायणा तुला माझा नमस्कार, ही माझी दुबळी नौका भवसागर करील पार, उगवत्या सूर्य नारायणा तुला माझा नमस्कार, तुला माझा नमस्कार. अशा प्रकारची सूर्य प्रार्थना करून खडीगमतीचा शेवट होत असतो. आणि हा शेवट आपल्या ज्या सगळ्या लोक परंपरा आहेत त्याच्यामध्ये सगळ्या विश्वाचा विचार केलेला आहे आणि या सगळ्या विश्वाला जो चैतन्य देतो, जो ऊर्जा देतो, तो प्रकाश देतो, सूर्यनारायणासमोर नतमस्तक होणं एक वेगळा विचार, एक वेगळी संकल्पना या खडीगंमतच्या सगळ्या कलाकारांनी दाखवलेली आहे. मनोजजी, एक अतिशय वेगळ्या विषयावर फारशा महाराष्ट्रात कोणाला ज्या कलेविषयी माहिती नाही, अनेकांनी ही खडीगंमत पाहिलेली नाही, अनुभवलेली नाही, अशा लोककला प्रकाराबद्दल आपण अतिशय चांगली माहिती दिलीत. मला खात्री आहे आपल्यासारखे तरुण
या क्षेत्रामध्ये संशोधनाचं काम करत असतानाच त्यांच्या प्रेरणेनं, शासनाच्या सहकार्यानं अनेक नवीन नवीन पथकं उभी राहिली आहेत हे देखील आपण सांगितलं. या सगळ्या पथकांचा हा जो काही सादरीकरणाचा ठेवा आहे हा आपल्यासारख्या तरुणांनी या माध्यमातनं, समाज माध्यमातनं, या नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातनं जतन करायला हवा आणि तो सर्वत्र पोहोचवायला हवा हीच इच्छा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.